guys, so welcome to my next vlog from Dubai. So this is the लहानपणी हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये पाहिलेला अमेरिका आज माझ्या डोळ्यांसमोर उभं राहणार आहे. खरं सांगायचं तर एक दिवस मी अमेरिकेत जाईन याची खात्री कधीच नव्हती, पण म्हणतात ना, मॅनिफेस्ट, बिलीव्ह अँड अचीव्ह. घरच्यांच्या आशीर्वादाने आणि मनात प्रचंड उत्साह घेऊन मी निघालोय USA अविस्मरणीय प्रवासाला. पण ही फक्त सुरुवात आहे, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा ठिकाणी जे जगभरातील लाखो लोकांच्या बकेट लिस्टमध्ये असते. सो लेट्स गो. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. सो गाईज सेक्युरिटी चेक इन झालं. आता B19 आपला गेट आहे कनेक्टिंग फ्लाईटचा. सो हॅपी टू बी इन दुबई. काही तास का होईना, 1-1.5 तास तरी दुबईमध्ये आहे. सो हबीबी कम टू दुबई. सो हबीबी आलो की मी. ऑन टाईम अराईव्ह झाली फ्लाईट आणि मुंबईमधून पण ऑन टाईमच निघाली फ्लाईट. एअरबसची होती फ्लाईट बेसिकली, बट खूप ह्यूज होती. सो डबल डेक होती. वर आमच्या बिझनेस क्लास होतं आणि खाली एक होतं. सो जे फक्त आतापर्यंत व्हिडिओजवर याच्यामध्ये बघितलं होतं, सो ते प्रत्यक्षात आज बघितलं. अराऊंड 2.5 ते 3 तासामध्ये दुबईमध्ये पोहोचलो. 16 ते 17 तासाची फ्लाईट आहे पुढची. सो हे आलं आहे माझी गेट नंबर 19. गेट नंबर 19. सो इथून आपली फ्लाईट आहे आता, जे की अराऊंड 8 वाजताची आहे इथल्या टाईमनुसार. सो दुबई इज 1.5 hours बिहाइंड इंडिया. सो आता इथं वाजलेत 6:30च्या सुमारास वाजलेत इथं सध्या. याच्या आधी लुफ्तांजा जेव्हा जर्मनीला गेलो तेव्हा लुफ्तांजाची ट्राय केली होती, बट त्याच्यापेक्षा खूप कम्फर्टेबल ही फ्लाईट होती एमिरेट्सची. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स एमिरेट्स इज ऑलवेज ॲट द टॉप. फूड क्वालिटी, युअर कॅबिन क्रू, हॉस्पिटॅलिटी, एव्हरीथिंग वॉज टॉप नॉच. ही जे ट्रिप आहे, सो दिस सिरीज इज द युनायटेड स्टेट्स सिरीज. अँड फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक्स टू ऑल की युरोप सिरीजला एवढा प्रतिसाद चांगला मिळाला आणि व्ह्यूज पण खूप आले. सो मला वाटलं नव्हतं की टेक्निकल ब्लॉग जो असेल त्याला 1K व्ह्यूज क्रॉस होतील. सो बट थँक्यू. सो आता ही जी जर्नी आहे, दिस सिरीज इज रिलेटेड टू द युनायटेड स्टेट्स. सो मी थोडं फ्रेश वगैरे झालो, कारण की सकाळीच लँड केलं इथं. मी जेव्हा बुकिंग करत होतो त्यावेळेस एमिरेटचे फ्लाईट स्वस्त होते, पण आता जर तुम्ही बुकिंग करत असाल तर इट इज 2x ऑफ वॉट आय बुक इन दॅट टेन्युअर. कारण की इराणचं वॉर वगैरे होतं, त्याच्यामुळे चॉईस कमी करत होते लोक दुबई ॲज अ चेंजर फॉर द फ्लाईट्स, कनेक्टिंग फ्लाईट्स. सो आता फ्लाईटचं बोर्डिंगचा टाईम झालेला आहे. नेक्स्ट जर्नी वुड बी अराउंड 16 तास. सो लेट्स सी काय नवीन, कारण की युरोपच्या वेळेस जे झालं होतं की विजाचा प्रॉब्लेम झाला होता. सो ते पहिले मी लक्षात घेतलं, त्याच्याबद्दल शिकलो आणि इथं आता मी सिंगल अलोन ट्रॅव्हल करतो आहे, सोलो ट्रॅव्हलर फॉर द USA. सो फर्स्ट टाईम. सो हा पण खूप छान एक्सपिरियन्स आहे. ट्रॅव्हल लॉट टू गेट अ न्यू एक्सपिरियन्सेस. सो आता बोर्डिंगचा टाईम झाला आहे. सो फ्लाईट बोर्ड करतो. ही पण एमिरेट्सचीच फ्लाईट आहे, कारण की कनेक्टिंग फ्लाईट पूर्ण मी जेव्हा बुकिंग करताना डिपार्चर ॲज वेल ॲज रिटर्न
सर्व काही एमिरेट्सच्या फ्लाईट मी बुकिंग केल्या होत्या, जे की अराऊंड मला कॉस्ट पडलं होतं अराऊंड 1,35,000 जे की आता अराऊंड 3 lakhs कॉस्ट आहे. अँड आय टूक अ रिस्क ॲट दॅट टाईम की बाबा रिस्क घेतलं मी थोडं, की माहीत नव्हतं की बाबा अजून वॉरची काय सिच्युएशन वगैरे असेल. सो दॅट्स ऑल. सो आता दुबईमधनं निघूया. सो हबीबी लिव्हिंग दुबई. बाय बाय. सो इथलं थोडं आता मी सांगतो तुम्हाला की जेव्हा तुम्ही कनेक्टिंग फ्लाईट असेल तर तुमचं सेक्युरिटी चेक इन जसं आपल्या इंडियामध्ये होतं तसंच होतं. टॉप वगैरे सर्व जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल त्या ट्रेमध्ये टाकून सर्व काही बाहेर काढून वॉच वगैरे सर्व काही मेटॅलिक ज्या वस्तू आहेत ते तुम्हाला ट्रेमध्ये टाकून ते त्या मशीनमधनं जातात, डिटेक्टर मशीनमधनं. नंतर तुम्हाला जावं लागतं. सो दॅट इज अ प्रोसेस हिअर फॉर द कनेक्टिंग फ्लाईट वॉट आय ऑब्झर्व. आणि नंतर मग तुम्ही तुमचं कुठल्या गेटला आहे ते तुम्ही तिथंच लगेच डिस्प्ले केलं गेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही गेटला आल्यानंतर परत सिस्टीम अशी आहे की तुम्हाला पासपोर्ट स्कॅन करून फर्स्ट पेज ऑफ युअर पासपोर्ट फेस समोर असतो आणि तिथून तुम्हाला ॲक्सेस मिळतो. सो गेट ओपन होते आणि तिथून मग परत खाली आलो मी. आणि हे जे माझ्या मागे तुम्ही बघता इथं, सो हे परत बॅग चेक इन होते. चेक इन बॅग तुम्ही काही लिक्विड वगैरे कॅरी नाही करत आहे, तुम्ही खाली बॉटल कॅरी करू शकता पण पाणी अलाउड नाही आहे. सो त्यांनी पूर्ण बॅग वगैरे चेक केली, माझं पूर्ण नेक पिलो वगैरे सर्व काही चेक केलं. तर आपण तर काहीच कॅरी करत नव्हतं. सो इथं तुम्हाला तिथं चेक करतील. बी प्रिपेअर्ड. 8:30 इंडियामध्ये वाजलेत, म्हणजे इथे किती वाजले असतील 1.5 तास मागे, म्हणजे 7. सो विदिन हाफ ॲन आवर बोर्डिंग माझी सुरू होऊन जाईल. मी का वॉच नाही चेंज केलं आहे कारण की फक्त दिस वॉज अ कनेक्टिंग. सो जायचा US-ला, सो USA च्या टाईमनुसार आता त्याला सेट केलं. सो ॲक्च्युली मी काय करतो, मी ही जी वॉच आहे ना, सो ही प्रेफर करतो आपलं डायल क्लॉक रादर दॅन दी इलेक्ट्रॉनिक. कारण इलेक्ट्रॉनिकचं मग परत चार्जर त्याचं कॅरी करावं लागते. सो दिस इज नाईस, इझी टू सेट ॲज पर दी टाईम झोन ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्री. सो आतापर्यंत एक्सपिरियन्स खूप स्मूथ आहे. सो USA-ला लँड केल्यानंतरून बघूया अजून काय कसं होतं एक्सपिरियन्स इमिग्रेशनचा, स्टॅम्पचा USA-मध्ये. सो दॅट विल बी द मेन थिंग, कारण की एकदा स्टॅम्प मिळाला सो रिलॅक्स. बट त्याच्यासाठी प्रॉपर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असतात ते कॅरी करा, कारण की माझ्याकडे रिटर्न फ्लाईटचे तिकीट पण आहे. नंतर कुठं जाणार आहे ते मला क्लिअर आहे. माझ्याकडे अप्रूव्ड लिव्ज, माझे जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या अप्रूव्ड लिव्ज आहेत. जेवढं तुम्ही स्ट्रॉंगली प्रेझेंट करू शकाल की बाबा आय विल बी गोईंग रिटर्न टू इंडिया और युअर होम टाऊन और युअर नॉट होम टाऊन टू युअर होम कंट्री. तर ते जेवढं स्ट्रॉंगली प्रेझेंट करता येईल तेवढं स्ट्रॉंगली प्रेझेंट करा. जर ते त्यांना कन्फर्म झालं की बाबा नाही हे परत जाणार आहेत, सो मग दे विल अलाव यू. सेम गोज विथ द विजा. सो दॅट इज द अपडेट. दुबई जेव्हा तुम्ही कनेक्टिंग फ्लाईट्ससाठी एअरपोर्ट चूज कराल, सो आता तुमच्याशी डायरेक्ट USA-लाच. तर तुम्हाला शॉल दिली जाते, नंतर हेडफोन असतात, एक उशी असते, हो चार्जिंगसाठी आहे, आणि हेडफोनचे वेगळे सेक्शन्स आहेत. नंतर इन्फॉर्मेशन, टुडेज फ्लाईट सर्व दिले जाते. EK225 is aircraft type is Airbus 380-800. अँगल आहे टेलमध्ये कॅमेरा, हा ग्राउंडचा आणि ॲज फ्रंट. सो कनेक्टिव्हिटी, वायफाय अँड ऑल अँड एंटरटेनमेंट, मूवीज वेगळे. हिंदी पण आहे, बॉलिवूड, so that you can watch Korean and all. And सिस्टम दिली जाते इथं, सो तुम्ही फ्लाईट पण करू शकाल. This is the view. Ooh, Emirates Dubai.
आताच लँड केलं एअरपोर्टला. सो वेलकम टू युनायटेड स्टेट्स अमेरिका अँड आय हॅव जस्ट लँडेड इन सॅन फ्रान्सिस्को.